आता मी सासवडचा आहे, तुम्हाला माहिती 2003 पासून मी फिल्म इंडस्ट्रीत आहे. हो हो म्हणजे मी छोटे छोटे शॉर्ट फिल्म केल्या, वेब सिरीज केल्या, मग अभिनवला आलो, भारतीय विद्यापीठला गेलो. बरोबर. दिलीप कंदारे आमचे आर्ट डिरेक्टर, म्हणजे हो त्यांच्यावर मी हो काम हो करायचो. हो मग तेव्हा ते म्हणायचे की संदीप अरे त्या मनसेमध्ये तू जॉईन हो. त्यावेळेस मनसेचं काम हा, तुम्ही चित्रपट सेनेत. चित्रपट सेनेचं. मी म्हटलं का जॉईन व्हायचंय? मग त्यांनी सांगितलं की पिट्याबाई म्हणून, म्हणजे त्यावेळेस पिट्याबाई नव्हतंच, म्हणजे रमेश हा परदेशी हो तिथे आहेत आणि ते संघटन करतात आपलं पेमेंट वर्कर, की हे त्याविषयी काम करतात. मग त्याविषयी तेव्हा खूप म्हणजे नाही का, नाही म्हणजे पिट्याबाई जर सेटवर आला तर काहीतरी होईल. हो किंवा रमेश परदेशी आले किंवा मनसेची टीम आली, मग ती संघटना जॉईन करण्यामागचा उद्देश किंवा त्या लोकांना कामगारांच्या मागे उभं राहायची भावना, ही कशी काय तुम्हाला सुरुवात झाली? नाही बघ, आपण काहीतरी समाजाचं देणं लागतोच ना. आणि आपला प्रॉब्लेम इंडस्ट्रीचा असा आहे, हम्म. आपल्याकडे सगळं संघटित आहे, बरोबर आहे. आपल्याकडे संघटित नाही ना, आपल्याला बिझनेसचा दर्जा नाही. आता तो दिलाय म्हणतायत, फक्त अजून नाही मिळालं नाही, ते हा तो कागदावर आलाय का? कागदावर आलाय. तुझे कामाचे तास ठरलेले असतात का? नाही. तेवढंच काम होतं का? त्याच्यानंतर तुझं किमान वेतन कमाल वेतन हे आहे ते होतं का? तुझं पीएफ कट होतो का? हे आपल्याकडे नाहीये. आपल्याकडे प्लॅनिंग काही डिपॉझिट सिक्युरिटी काहीच नाही. ते काहीच नाहीये आपल्याकडे. जोपर्यंत आपण हे आहे आणि काम मिळतंय तोवर सगळं. म्हणून बरं, प्रश्न एवढे छोटे छोटे असतात ना, मी तुला सांगतो, त्याला कोणी वाली नव्हता. आणि आता मी याच क्षेत्रात काम करत असल्या कारणाने मला अडचण जास्त माहिती होती डायरेक्ट दिसतंय प्रत्येकाची. म्हणजे कुठलंही डिपार्टमेंट घे, लक्षात ठेव, या क्षेत्रात काम करणार अभिनेता हा त्यातल्या त्यात सगळ्यात सुखी आत्मा असतो या सगळ्यातला, कारण तो सगळ्यात शेवटी येतो या प्रोसेसमध्ये. लवकर जातो त्यातून. बरोबर ना, सगळ्यात शेवटी येतो आणि जातो, त्याचं काही राहत नाही नंतर. पण मग आर्ट डिपार्टमेंट, कॉस्ट्युम डिपार्टमेंट, मेकअप, लाईट्स, कॅमेरा, हे जे डिपार्टमेंट आणि ज्युनियर्स, बरोबर. हा एक वेगळा आहे. यांना वालीच नाही भाऊ कोण. मग ते ज्युनियर आर्टिस्ट, आता विचार कर, अडचण येऊ शकते. म्हणजे मी या मताचा आहे, कारण आम्ही एवढे चित्रपट केलेत, आम्हाला फायनान्शियल अडचणी आल्या नाहीयेत का? तर नाही बाबा, 100% आलेल्या आहेत, असं नाही. म्हणजे प्रोड्युसरला कित्येकदा अडचणी येऊ शकतात, त्या अचानक असतात. कुणीही, माझं असं मत आहे, जाणीवपूर्वक लोकांचे पैसे बुडवायला जात नाही. काही कॅटेगरी असतात की ते ह्याच्यासाठीच येतात, तो वेगळा विषय. पण ज्याला जेन्युनली करायचंय तो मनुष्य विचार. पण हा, काही अडचणींमुळे कित्येकदा डिले होतो. तर माझ्याकडे ना असे सगळे रंजे घालले जायचे रे, की अहो आमचे ते, आणि छोटे छोटे पार, अरे 750 रुपये एखाद्याचे नाही इथपर्यंत द्यायचे. पण मग ती मदत व्हायची आपली. एक फोन केला की यार दे ना बाबा त्याचे 700. अहो भाऊ 750 नाही देणार, देते ना 700 देतो, दे. बरोबर आहे. बदला. मग मी तर कित्येकदा, एक लक्षात ठेव संदीप, मी जेवढ्या वेळेला फिल्म युनियनचं काम केलं, माझ्या कुणीही सांगावं, मी 1 रुपया कोणाकडनं घेतलेला नाही कधी. पण लोकांचे कोट्यवधी रुपये मिळवून दिलेत. आणि हीच मदत आपली होते, या भावनेतूनच मी त्या कामात आलो होतो. बरोबर. आता तुम्ही वेगळ्या संघटनात आहेत, राजकीय याच्यामध्ये पण काम राजकीय ते करताय. चालत राहतं, ते चालू पण राहतं. शेवटी आपण क्षेत्र तेच जो आहे ना. पिंड आहे आपला, जो इथं काम असलं आहे. तरी तेच ना. बरोबर. मदत कलाकारांना किंवा पडद्यामागे पडद्यासमोर असणाऱ्या लोकांना काम, त्यांच्यासाठी काम करणे, हा, मग याचा उपयोग आपल्या कला क्षेत्राशी, आपल्या लोकांशी 100% होतो. ही चांगली गोष्ट आहे. 100%.